नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मका, कांदा आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात मागील 2 आठवड्यांपासून चांगली सुधारणा दिसून येते. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी झाली आहे, तर दुसरीकडे हमीभावाने खरेदीही वाढली आहे. प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव 5,100 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत, तर खुल्या बाजारात सोयाबीन 4,600 ते 5,000च्या दरम्यान विकले जातात. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार पुन्हा सोयाबीनच्या दराला मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाल्यानंतर देशात कापसाचे भाव वाढलेत. दुसरीकडे सीसीआयची खरेदीही सुरू आहे. याचा आधार दराला मिळतोय. बाजारातील कापसाची आवकही सध्या कमी झाली आहे. सध्या कापसाला सरासरी 7,700 ते 8,000च्या दरम्यान भाव मिळतोय. काही ठिकाणी उच्चांकी भाव 8,100 रुपयांवर देखील पोहोचलाय. यापुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होणार आहे, त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मक्याचे भाव दबावतच आहेत. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली आहे, तर दुसरीकडे मक्याला मिळणारा उठाव कमी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. मक्याला सध्या बाजारात सरासरी 1,700 ते 2,000पर्यंत दर मिळतोय. देशात खरीपातील मक्याचं उत्पादन 14% वाढलंय. रब्बी हंगामात लागवडीचा वेग काहीसा कमी झालाय, तरी देखील पोषक हवामान असल्याने रब्बी हंगामातही मका उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचे भाव यंदा हमीभावाच्या खालीच राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कांद्याच्या दरात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. बाजारात लाल कांद्याची आवक सध्या चांगली सुरू आहे. रब्बी कांद्याची आवक कमी झाली आहे, तसंच रब्बीच्या कांद्याची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे बाजाराची मदार लाल कांद्यावरच आहे. लाल कांद्याच्या आवकेचा वेग कमी जास्त झाला तसं बाजारात बदल दिसून येतात. सध्या कांदा सरासरी 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कांद्याच्या दरात पुढील काळातही काहीसे चढ-उतार राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारातील सध्या टोमॅटोची आवक सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी आहे, तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. याचा आधार टोमॅटोच्या भावाला मिळतोय. त्यामुळे टोमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000च्या दरम्यान दर मिळतोय. टोमॅटोला गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहू शकते, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.